त्याच्यामुळे अजून मला खूप चांगला वाटतं आणि मी पहिल्यांदा तर माझ्या ओनरचा आभार मानतो की ते प्रत्येक वेळी माझ्यावरती भरोसा ठेवत असतात. अद्विक इलेव्हन या टीमने सुरुवात खूप चांगली केली होती. स्पेशली पांडुरंगने पहिल्या षटकामध्ये 3 चौकार लगावले होते. त्यानंतर प्रेशर होतं. विजय असतील, तू असेल, त्यानंतर अंतिम षटकामध्ये अक्षयने देखील चांगली गोलंदाजी केली. काय म्हणशील? अक्षयचं तर करावं तितकं कौतुक कमीच आहे, कारण अक्षय पण आमच्या पहिल्यापासून टीममधलाच प्लेअर आहे आणि यावर्षी देखील त्याला आम्ही संधी दिली आणि त्यानं ते करून दाखवलं. लास्टच्या ओव्हरला आम्ही त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि तो 100% करणार होता हे आम्हाला माहिती होतं. क्या बात आहे. शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. हा होता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राकेश. सामना सुरू झालेला आहे. ऐकूया आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक शैलेश जाधव सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढच्या मॅचमध्ये. थँक्यू सो मच. या अगोदर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात रोशनजी संते खऱ्या अर्थाने यांनी या मॅचला अतिशय सुंदररित्या रंगवलं. नवीन मॅचकडे जाऊया. नवीन मॅच अप्पा प्रेमी अगेन्स्ट प्रियंका 11 ऐनवाडी. या दोन टीम मध्ये होणारी ही लढत. मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेले फलंदाज सतीश आणि विक्रांत ही जोडी. या जोडीने मात्र पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये दूरवर क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल मात्र सरळ निघून जाईल सीमा रेषे पार. चौकार 4 रन्स. तिसऱ्या बॉलवरती हा जबरदस्त प्रहार. 4 धावा अंकित केल्या गेल्यात. अप्पा प्रेमी अगेन्स्ट प्रियंका 11 या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. सांघिक धावसंख्या 6 या आकड्यावरती आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सचिन पाटील हे नाव आलेलं आहे. त्याचबरोबर चर्चा राहिली आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाकडे गोलंदाज पुन्हा एकदा निघाले आहेत. ओहो यावेळी मात्र जागा बनवली आहे. तदनंतर मात्र ओवरती एक्स्ट्रा कव्हर्स. मैदानाच्या आतमध्ये त्याने सांगितलं रे छल का फल छल ही होगा, अरे आज नाही तो कल होगा. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रेट हिट डीप द ग्राउंड सरळ सीमारेषे पार. षटकार आहे. 6 धावा अंकित केल्यात. 6 धावेने धावफलकाकडे नजर वळवली तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळालंय. हो यावेळी पहा कट करण्याचा प्रयत्न होता. पिचिंग फार सुंदर आहे आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलचा कॉल आलाय. पंचांकडे दाद मागितली होती व्हाईट बॉल साठी, मात्र इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. षटक संपलाय. येस पहिले षटक समाप्तीच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळालंय. सर फर्स्ट बॉल डॉट होता का असा एक कॉल येतोय आमच्या गुणलेखाकडून. फर्स्ट बॉल इट्स अ व्हाईट बॉल या डॉट बॉल आहे. षटक कंप्लीट आहे ना. येस थँक्यू सर. येस और बॅक टू द क्रिकेट जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये आणि चर्चा करूया. महत्वाची मॅच आहे. या मॅचकडे नजरा वळवल्या गेल्यात. चर्चाही राहिली आहे. नवीन बॉलर येतील इनाट नंबर 2 वरती. 4 षटकांचा हा सामना आहे. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने न्यू बॉलर इनाट ऍक्शन मध्ये नाव आहे आकाश कांबळे. ओहो यावेळी जागा बनवली आहे. थोडंसं पहा फ्लाइट डिलिव्हरी होती. पेस दिला नव्हता. स्लोअर पद्धतीचा बॉल लॉलीपॉप बॉल या बॉलला आपण म्हणूया. आणि मैदानाच्या आतमध्ये बीट करत असताना इथे 1 धाव अंकित केली. हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका खेळलाय आणि एकंदरीत 1 धाव घेतली आहे. चर्चा राहिली आहे. हो आता मात्र चर्चा या बाबतीची राहिली आहे की स्वतःची ताकद केव्हा ओळखायची. हो यावेळी मात्र बीट केला. जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आलाय आणि त्याने सांगितलं रे क्यू पडे हो चक्कर में कोई नाही चक्कर में. आता टक्कर दिली जाते. बॉलने फिरकी घेतली आहे. मैदानाच्या आतमध्ये गिरकी घेतली जाते फलंदाजाची. एक स्विंगिंग बॉल आपल्याला पाहायला मिळाले. या सगळ्या बाबींची चर्चा राहिली आहे. आकाश कांबळे हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. हो यावेळी मात्र ओव्हर दी कव्हर्स डीप मध्ये स्वीप कव्हरला 1 बाउन्स मध्ये अडवण्याचा प्रयत्न. ओ इथे प्रयत्न केले गेलेत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणामध्ये पहा. आता मात्र क्रिकेट वाढलेलं आहे आणि क्रिकेटचा खेळ अशा पद्धतीने वाढतोय जिथे शेवटच्या क्षणापर्यंत चुरस. म्हणूनच म्हटलं आता ना की हिमतीने हारा. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, हिमतीने हारा मात्र हिम्मत कधीच हारू नका. चर्चा राहिली आहे. धावफलकाकडे नजरा वळवल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 15 या आकड्यावरती. चला अधिकचा वेळ घेऊ नका. येस पंचांनी रेफर केलंय का. येस चर्चा होतीये.
काय आहे या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया UTC लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जाईल. शेवटच्या क्षणी कशा पद्धतीने जंप घेतली, व्ह्यू पाहिला गेलाय. येस अंपायर्स निर्णय आलाय आमच्यापर्यंत. इट्स अ 4 रन्स. येस इट्स अ 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये 4 धावा अंकित केल्या गेल्यात. बाउंड्रीच्या बाहेरून बॉल आतमध्ये ढकललाय असं पंचांचं स्पष्ट मत आहे आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत, त्याची दखल घ्या. चला 4 धावा अंकित केल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये आता धावसंख्येला वाढली गेली आहे. धावसंख्या आता मात्र पोहोचली आहे. आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या 17 या आकड्यावरती. पुढचा बॉल जागा बनवली आता, नंतर मात्र हो यावेळी हुक करण्याचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये निघून चाललाय, सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार 4 रन्स लगातारचा त्याने सांगितले. 4 एके 4 आणि 4 दुने 8. एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वे सर्वा राजीवजी रणवरे, विकासजी रणवरे यांचं नाव आपण सातत्याने पाहिलं. या स्पर्धेसाठी त्यांचंही फार मोठं योगदान राहिलेलं आहे, त्यांचेही आभार मानूया. मात्र जाऊया नवीन मॅचकडे. आता मात्र पहा लगातारचे 2 चौकार आले आहेत. ओहो याही वेळी प्रहार जोरकस आहे. सी कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, थोडेसे वाईडिश आहेत, येतील कॅरी करतील. 1 धाव घेतली आहे आणि धाव संख्येला 1 ने भर मिळाली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. 22. 22 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळालंय. महत्वपूर्ण मॅच. चला अधिकचा वेळ घेऊ नका. हो यावेळी पुन्हा एकदा बॅटची टॉप एज. तदनंतर मात्र लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पाठमोरा केला जातोय. बॅकअप मिळालाय, एकेरी धाव घेतले. तदनंतर मात्र रनआउटची संधी. काय घडलंय? ओ इथे अडवण्यामध्ये यश. 2 धावा कंप्लीट केल्यात. स्कोर कार्डकडे वळूया. धावसंख्या 24. 24 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या 2 धावेने. पहा असं म्हटलं ना की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न हे मोठं ठेवायचं. आज अध्यक्ष महोदय आणि संपूर्ण या असोसिएशनने फार मोठं स्वप्न ठेवलंय. आता इन्कमही मोठा होणार आहे. या सगळ्या बाबी सातत्याने पाहावे लागतात. इन्कम हाच होणार आहे राजू दादा, जिथे खेळाडूंना फार मोठं क्रिकेट खेळायला मिळेल आणि याच माध्यमातून आपण या स्पर्धेचं आयोजन केलंय. या आयोजकांना मी खऱ्या अर्थाने कौतुक करेन. या अनिल दादा असतील, त्यांच्यामध्ये अनिल दादाचंही आम्ही प्रामुख्याने नाव घेईन. आमचे विनोद दादा पाटील असतील, या सर्वांनीच मात्र प्रयत्न केलेत. या सर्वांचेच आपण आभार मानूया. विक्रांत आणि संतोष ही जोडी आहे ती मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 2 आहे. चला 2 ओव्हरमध्ये जर आपल्याला पाणी प्यावं लागत असेल तर कल्पनेपलीकडचं क्रिकेट आहे. तुमचा फिटनेस क्वेश्चन मार्क. थोडासा अधिकचा वेळ घेतोय आपण, थोडीशी घाई करूया. चोवीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चला चर्चा करूया, थोडीशी घाई करूया. मैदानाच्या आतमध्ये अंतिमचे 2 ओव्हर्स. इथून पुढे रणनीती स्पष्ट करावी लागेल. काय घडतंय, काय बिघडतंय. एका बाजूला संतोष आहे तर दुसऱ्या बाजूला विक्रांत आहे. या दोघांची जोडी मैदानाच्या आतमध्ये A1 ठरली आहे. 12च्या रणगतीने ही धावसंख्या बनवण्याचा त्यांचा प्रयत्न मापदंड राहिलाय. ओल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती न्यू बॉल इंट्रोडक्शन मध्ये क्रमांक 3चं षटक. पहिलाच बॉल, फुलटॉस बॉल, त्याच्यावरती मोठा प्रहार मिस केला. डॉट बॉल आलाय.
पुढचा बॉल. ओहो, यावेळी पहा फुल टॉस बॉल, त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना पंचांचा निर्णय येतोय वेस्ट हाईट, नो बॉल, नो वरती हा कडक खडखडीत मॅक्सिमम षटकार, सिक्सर. म्हणून म्हटलं आता ना की विरासत से तय नहीं होते, किस्मत के फैसले, अरे ये तो आसमान बताएगा. मैदानाच्या आतमध्ये उडान किसकी सबसे बडी आहे आणि चर्चा राहिली आहे. 31 धावा धावपलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आता चर्चा राहिली आहे 9+6 एकंदरीत 31 धावा आणि येणारा बॉल फ्री हिट. म्हणूनच म्हटलं जाईल उघडा डोळे पहा नीट, येणारा बॉल फ्री हिट. पंचांचा हेलिकॉप्टर कसं गर 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 गिरक्या खाते. मैदानाच्या आतमध्ये आता पंचाकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत आणि पंचांनी सांगितले हो हा बॉल आहे फ्री हिट. आणि तदनंतर चला अधिकचा वेळ घेऊ नका, मॅच ऑन करूया. आमच्याकडे नवीनच बॉल आहेत, याची देखील दखलता घ्या, जुना बॉल नाही आहे. चला आता जर तुम्हाला बॉल पाहिजे असेल तर नवीनच बॉल आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतोय, याची दखल घ्या. आणि या सगळ्या बाबी आहेत, त्यांनी सांगितलंय की आता नवीनच बॉल तुम्हाला इथून पुढे अलाव केला जाईल. येस, या सगळ्या बाबीची नोंद घ्या. ओल्ड बॉल नाही आहे आपल्याकडे. चला नवीन बॉल इन मध्ये येईल, याची देखील दखल घेतली गेली आहे आणि तो टप्पा टप्पा दिलाय. ह्या गोष्टी सगळ्या जुना करण्याचा प्रयत्न आहे. आमचे पंचही तितकेच जबरदस्त आहेत. पंचांची आज पॅनल पाहिलं, विशेष करून आमच्या डीजे मास्टरला आज आम्ही एवढी जास्त संधी दिली नाही आहे, मात्र त्यांचंही आम्ही या ठिकाणी चांगलं काम पाहतोय. मनुष्यदा मडवी यांचंही आम्ही आज सुंदररित्या काम पाहिलं यूट्यूबच्या माध्यमातून. शैलेश भोईर असतील, देव म्हात्रे असतील, संदीप सहजेराव यांचंही आम्ही या ठिकाणी विशेष करून आभार मानू. हर्षिता डीजे साऊंडचे सचिन आणि निलेश दळवी यांचंही आम्ही या ठिकाणी विशेष आभार मानू. आमचे पंच जय पवार, मुन्ना पठाण, हेमंत शेट्टी आणि महेंद्र भवर सर यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानू. त्याचबरोबर आजच्या स्पर्धेला विशेष करून जे पंच लाभले आहेत रोशन संते सर, त्याचबरोबर सिद्धेश गायकवाड, विनोद पाटील, या सर्वांचेच आभार मानूया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. या मॅचकडे वळलोय जिथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावेने धावसंख्या आता मात्र बहरली आहे. आणि त्याचबरोबर आमचा ड्रॉन आज बर्ड आय व्ह्यू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येकडे नजर वळवली ना तर धावसंख्या 33 धावा धावपलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या ऍक्शन मधून निघेल, नाव आहे अजय. ओहो, यावेळी डाऊन द ग्राउंड पॅरलल समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतली, दुसरीसाठी जातील का? नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो येतोय. दरम्यान मात्र स्ट्राईक एंडचा फलंदाज थोडासा एक्साइटमेंट दाखवत होता, मात्र धावसंख्येला 1 ने भर मिळाली आहे. धावसंख्या 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 34 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा ओव्हर कव्हर्स डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये येईल, कॅरी करेल. आणखी एक ब्रेक थ्रू मिळालाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. बॅट पहिला हादरा. चला नवीन बॅटर आहेत आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. इन 8 नंबर 3 वरती फलंदाजीसाठी आले आहेत, नाव आहे अमित कांबळे. या खेळाडूकडे नजरा वळवल्या गेल्या. धावसंख्या 34. ओ यावेळी मात्र ओव्हर एक्स्ट्रा कव्हर्सला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला होता. धावसंख्येला 1 ने भर. 35 धावा धावपलकावरती आल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अधिकचा वेळ आपण या ठिकाणी घेताना पाहायला मिळालाय. चर्चा राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण मॅचेस आहेत आणि या मॅचकडे नजरा वळवल्या गेल्यात. क्रुशल मॅच आहे, प्रत्येक मॅच महत्वाची आहे आणि या मॅचकडे आपण नजरा वळवतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेले अजय यांनी मात्र 1 विकेट मिळवला या ओव्हरमध्ये. ओ यावेळी उडवला ऑन साइडला. दूरवर क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल आणि इथे आणखी एक ब्रेक थ्रू. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. बॅटर
नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे राहुल कांबळे. राहुल कांबळे इन ऍक्शन मध्ये येतील. त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. काय घडतंय? राहुल कांबळे हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलेत. मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जरी जिंकला असेल तरी या मॅच मध्ये पुन्हा मला सुरुवात करावी लागते. सुरुवात ही आयुष्यामध्ये तुम्ही कधी आणि केव्हाही करू शकता. फक्त ती करण्याची इच्छा ही तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. विनोद दादा यांच्याकडे नजरा वळवल्यात. विनोद दादा एकच म्हणेन, आयुष्यामध्ये बुद्धीच्या कॅमेरामध्ये विचारांचा रोल टाका, प्रयत्नांचं बटन दाबा आणि यशाचे लख्ख फोटो काढा. आज मात्र तो लख्ख फोटो काढण्याचा क्षण खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 35 धावसंख्या पाहायला मिळाली. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे वैभव. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मात्र स्ट्राईकला फलंदाज अमित आहेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आणि त्यांच्या समेत राहुल ही जोडी, अमित आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या दोन्ही खेळाडूंकडे लक्ष वेधलं गेलं आहे आणि अंतिमचं षटक, या षटकामध्ये तुम्हाला टार्गेट सेट करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चर्चा राहिली आहे. चला थोडासा वेग वाढवूया. अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. गोलंदाज निघालेत. हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती त्याने सांगितलंय अरे इतबर छाती टिचबर सीना, अरे जेवढा जरुरी ना तेवढाच ताना, आणि त्याने ताणलाय. सीना ताण, छप्पर ठोक, षटकार, सिक्सर. कम्मालीचा प्रहार केला. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. आक्रमक झालाय. अमित या नावाची ओळख त्याने पुन्हा नव्याने करून दिली आहे. 6 धावांचा खेळ. धावफलकावरती धाव संख्या 41. चला 16 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. एक खेळाडू इन ऍक्शन मध्ये येईल 30 यार्ड सर्कल मध्ये. हा कॉल आम्ही पंचांपर्यंत देतोय. यस, व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन इथे अंकित केली जाईल. यस पंच, हा कॉल आपल्यापर्यंत आहे आणि 16 मिनिटाचा खेळ हा संपलेला आहे असं आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत कॉल दिलाय. तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मैदानामधली कारवाई आपल्या माध्यमातून होईल. येस, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हा गोलंदाज आलाय. व्हाईट बॉल हाताळलाय आणि वैभव यांच्यावरती मात्र आता धावा लुटायच्या आहेत. वैभव करायचंय आज, कबीर बनायचंय. ओ हो, याही वेळी आक्रमण केलंय. डीप मध्ये स्ट्रेट हिट, सरळ समोरच्या दिशेने पॅरलल खेळलाय. आलाय ना तो आणखी एक क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. 4 धावा आता अंकित केल्या गेल्यात आणि या 4 धावेने धाव संख्या बहरली आहे. 46 ऑन द बोर्ड. 46 धावा. पहा मैदानाच्या आतमध्ये आयुष्य हे मगरीसारखं आहे. आयुष्य हे मगरीसारखं आहे. ज्यावेळी झडप मारायची ना त्याच वेळी हालचाल करायची. आता हालचाल केली आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला असलेले फलंदाज आहेत ना अमित, यांनी मात्र आक्रमण पवित्र इथे घेतलंय. त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. डॉट बॉलचा कॉल आलाय. गोलंदाज निघालाय. सातत्याने चर्चा केली आहे ना. हो, यावेळी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा कॉल आलाय. धावफलकावरती धावसंख्या अधिकने वाढली आहे. 1 वाढली आहे आणि ती जाऊन पोहोचली आहे 47 या आकड्यावरती. अंतिमचे 3 बॉल आणि 3 बॉल साठी मात्र सज्ज असलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित. अमित कांबळे हे नाव मैदानाच्या आतमध्ये आता मात्र टाहो टाकण्यासाठी सज्ज झालाय. वैभवी निघालेत. ओहो, यावेळी ऑन साईडला अलॉंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे वाईट येतील मिड विकेट रिजन मध्ये येतील. कॅरी करतील एकाच एंडला 2 फलंदाज. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? ओ, इथे चूक झाली आहे. रन कंप्लीट. पहा, क्रिकेटचा अनुभव कमी आहे. इथे तुम्हाला स्टंप उचलणं गरजेचं होतं. 2 धावा अंकित केल्या गेल्यात. तुमच्या बेल्स पडल्यानंतर नियमामध्ये हाही नियम आहे की तुम्हाला ती जी यष्टी आहे ती हातामध्ये घेणं गरजेचं होतं. बॉल नाही लावला तरी चाललं असतं. या सगळ्या बाबी आहेत. क्रिकेटचा खेळ नियमांनी भरलेला आहे आणि या नियमांचं खऱ्या अर्थाने तंतोतंत कारवाई केली जाते. चला आता मात्र 2 धावा अंकित केल्या. धावफलकावरती धावसंख्या 49. पुढचा बॉल.
ओहो, यावेळी बॅटची टॉप एज त्यानंतर मात्र लॉंग स्टॉप मध्ये आता नॉन स्टॉप बॉल सरळ सीमा रेषे पार चौकार 4 रन्स. अधिकची धावसंख्या आली आहे धावफलकावरती. आता धावसंख्या 50च्या पुढे गेली आहे. 53 ऑन द बोर्ड. 53 धावा. म्हणूनच म्हटलं होतं ना की नसीहतें ना दिया करो हम क्रिकेट खेलने वालों को, अरे हम वो आग है जो और भडकेंगे बुझाने से. ही आग आहे मैदानाच्या आतमध्ये. आता या आगीला भडकवण्याचा प्रयत्न राहिलाय. म्हणूनच आता पहा सातत्याने म्हटलं होतं ना की चिराग देख के मचल रही थी हवा, कई दिनों से बहुत ही तेज चल रही थी हवा, अरे जो बना रहे थे ना किससे हमारे तबाही के, उन्हें पता ही नहीं की रुख बदल रही है हवा. हवेने आता रुख बदललंय, वेळ बदलली आहे. मैदानाच्या आतमध्ये येणारा बॉल शिल्लक आहे अंतिमचा. लास्ट बॉल, डिसाइडिंग बॉल. गोलंदाज निघालाय. ओहो, यावेळी पहा गोलंदाजही कमी नाहीये. तो आलाय आणि त्याने मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. सांगितलंय उडवाच मान माझी, माझा नकार नाही. अरे इतकीच शर्त आहे, मी वाकणारही नाही आणि ऐकणारही नाही. यष्ट्या वाकवलाय. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलेला आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये धावफलकावरती धावसंख्या तुम्ही लगावली गेली आहे 53 धावा. उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत 54 धावा. आता मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉसकडे वळणार आहोत. टीमची मॅच असेल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल शिवशंभो ग्रुप अगेन्स्ट एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संघमालका अध्यक्ष महोदयांच्या माध्यमातून काही इन्फॉर्मेशन आली आहे. थोडासा वेटचा कॉल घेतलाय. मात्र या स्पर्धेसाठी एक दिवस का होईना या असोसिएशनने खऱ्या अर्थाने शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 या पर्वामध्ये मला या ठिकाणी आमंत्रित केलं. या स्पर्धेचा एक भाग होण्यासाठी त्यांनी मला सन्मान दिला आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये मला एक छोट्याशा व्यक्तीला इथे आमंत्रित केलं. मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच अध्यक्ष महोदय अनिल दादा. आपण दिलेला कॉल आणि हा कॉल कायम लक्षात राहील. आपण या ठिकाणी बोलवलं त्यामुळे मी आपला आभार मानतो आणि या स्पर्धेमधून मी इथून रजा घेतो. धन्यवाद. आणि आता मात्र पुढील मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया. येस, मायक्रोफोनवरती येतील ते विनोद दादा पाटील. शाहूवाडी तालुक्याचा हक्काचा आवाज मैदानाच्या आतमध्ये येईल. चला पंचांपर्यंत बॉल देऊया. नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल आणि आवाजामध्ये बदल करूया. विनोद पाटील यांचा आवाज या मायक्रोफोनवरती ऐकूया. थँक्यू सो मच. धन्यवाद शैलेश जाधव सर. अगदी सकाळच्या सत्रापासून एक नवी मुंबईचा गोड आवाज आपण ऐकलात. अगदी ज्यांच्या माध्यमातून अगदी संपूर्ण सामन्याचा थरार ज्यांच्या वाणीतून सादर केला गेलाय. आमचे गुरुवर्य समालोचक शैलेश जाधव सर, त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आणि पुन्हा एकदा विशेष कौतुक आणि विशेष आभार. दरम्यान आपण संदीपदादा चाळके साहेबांना विनंती करतो, शैलेश जाधव साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आपण या स्पर्धेला आपण आवर्जून आलात. आपले गोड समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाले. आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक. शैलेश जाधव साहेब, आपण या आपल्या शुभ सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. आपण पाहतोय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई आणि या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अस्तित्वाची आणि अभिमानाची ही स्पर्धा अर्थातच शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग STGPL 4.0 शनिवारचा दिवस पहिला दिवस आपण पाहतो. विद्यमान सामना एका बाजूने पाहिलं गेलं तर प्रियंका 11 आणि त्यांच्या समवेत अप्पा प्रेमी 11 हा संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जहीर आणि अर्जुन बरिष्ठ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघांना दिव्य विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. राहुल कांबळे अप्पा प्रेमी 11 संघाचा चॉईस खेळाडू आपण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे मात्र वाईड हाताळलाय. अगदी कमालीचा दिवस हा ठिकाणी सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं गेलं तर अगदी लाजवाब सामने नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी
बेटर क्लॅरिटी, बेटर क्वालिटी. यावेळेस हुक केलाय आणि इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बाउंड सीमा रेषे पार, मिळतील धावा 4 चौकार. यस, विशेष माणसाचा विशेष सन्मान. अगदी संपूर्ण सामन्याचा थरार आपल्या गोड वाणीतून सादर करणारे आमचे शैलेशजी जाधव साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर, मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. अगदी कौतुक करावं लागेल शैलेशजी जाधव साहेब. अगदी आगळ्या वेगळ्या शैलीतून आपण पाहिलं गेलं तर समालोचन कसं असावं यांचं एक उत्तम उदाहरण, तंत्रशुद्ध समालोचन, मराठी समालोचन कसं असावं एक ज्वलंत उदाहरण आपल्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. अगदी नवी मुंबई असेल, रायगड असेल, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग असेल, ज्या समालोचकाने गाजवले असं एकमेव नाव शैलेशजी जाधव साहेब. अगदी जोरदार टाळ्या शैलेशजी जाधव साहेबांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. अगदी सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. धन्यवाद शैलेशजी जाधव साहेब, आपण या स्पर्धेला वेळ दिलात. आपलं गोड समालोचन आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. आपलं देखील आयोजकांच्या वतीने मी क्रिकेट समालोचक विनोद पाटील आपल्या देखील मनपूर्वक मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. स्टेप आउट झोन खेळणं जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे चालू आहे रंगत एक धमाका. पाहिलं गेलं तर एका बाजूने प्रियंका 11 संघ आणि एका बाजूने अप्पा प्रेमी 11. पहिलं षटक, प्रथम फलंदाजी करताना 53 धावा धावफलकावर आपल्या 54 धावांचं टार्गेट सेट केलंय. आणि या सेट करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर जहीर मालदार आणि अर्जुन बरिष्ठे जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो राहुल कांबळे. अगदी हा इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आणि या 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो 10 या धावसंख्येवर. 54 टू विन. अगदी पाहिलं गेलं तर प्रियंका 11 संघ कमालीची सुरुवात राहिली या षटकामध्ये. समाचार घेतलाय, अगदी भव्य दिव्य स्वागत गोलंदाजाचं देखील राहिले, कारण 2 मोठे फटके या ठिकाणी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकांचा सामना, अगदी 16 मिनिटांचा वेळ दिला जातो मित्रांनो. जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राईट मध्ये सज्ज आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. काव कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. वन बाउंस गॅदर करतील, फेकी करतील, त्यावर मात्र 2 धावा. क्या बात आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अगदी कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 2 गोलंदाजांमध्ये 2 फलंदाज, माफ करा, जहीर आणि अर्जुन. जहीरचं जर कौतुक करावं लागेल, गजापूर विशाळगड संघाकडे बिलॉंग करणारा हा खेळाडू अगदी चॉईस प्लेअर आहे. अगदी चॉईस का केलाय प्रियंका 11 सुरेश लांबोरे साहेबांनी हा जहीरला का चॉईस केलाय हे देखून दाखवून देत आहेत. तसेच अर्जुन बरिष्ठवर लागलेली बोली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साईडला दिशा दिली, सिंगल झाले एक्झिक्यूट. अगदी सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 13 या धावसंख्येवर. 13 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. पहिल्या षटकाचा वादळी खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 3 षटकांचा खेळ अजून शिल्लक असेल आणि तब्बल 41 धावा बनवायच्या आहेत. फलंदाजी करताना प्रियंका 11 आईमडी संघाला प्रथम फलंदाजी करता अप्पा प्रेमी 11 संघ. अगदी कमालीची फटकेबाजी संतोषची राहिली आहे. 11 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा बनवल्या. त्यानंतर मात्र अमितने डाव सावरला. अगदी 7 चेंडूमध्ये 17 धावांचा अंत देखील सुरेख केलाय. त्या इनिंग मध्ये पूर्वार्ध अगदी सुरेख राहिलाय या सामन्याचा. उत्तरार्ध देखील अगदी सुरेख सुरुवात प्रियंका 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. जहीर आणि अर्जुन थोडासा बॅकफुटला लगेच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी अप्पा प्रेमी 11 संघ त्या बॅकफुटवरून फ्रंटफुटला येणं गरजेचं आहे. अगदी अडचणीवर मात करणं देखील गरजेचं आहे. तो गोलंदाज कोण असेल हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज विक्रांत कांबळे. JBCC भातळी संघाला बिलॉंग करणारा हा अष्टपैलू कामगिरी करणारा हा भातळी संघाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या नावाची देखील चर्चा राहिली आहे. हे नाव देखील प्रभावित राहिलंय प्रत्येक स्पर्धेत. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, पंच यष्टांच्या मागून लॉंग ऑफ बाउंड्री लाईन क्लिअर करा. चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार चौकार. षटकाचे आपल्याला पाहायला मिळते. अगदी नेक्स्ट बॉल रायड्यामध्ये विक्रांत देखील सज्ज. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये.
वाईड येतोय अगदी या लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला जरूर मिळाला आहे. मुन्ना पटेल सर अगदी दर्जेदार काम राहिले. जे पी पॅनलचं जय पवार सर देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी सकाळच्या सत्रापासून पंचांचं काम या ठिकाणी दर्जेदार राहिलेलं आहे. ऑल इंडिया आयकॉन अगदी पाहिलं गेलं तर प्रत्येक आता जय पवार सर कदाचित ओडिसावरून आलेत. अगदी त्या ठिकाणी स्पर्धेत देखील त्यांचं काम दर्जेदार राहिलं. अगदी कौतुक करावं लागेल जय पवार सर आणि संपूर्ण टीम GTC लाईव्ह. अगदी शैलेशजी भोईर सर, मनोज मडबी सर, देव म्हात्रे सर आणि संदीप सहेजराव सर अगदी त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. पडद्यामागचे हे सगळे हिरो कॅमेरामॅन आमच्या GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. STGPL 4.0 अगदी पाहतोय आपण. शैलेशजी भोईर सर अगदी कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. तसेच DJ हर्षिता DJ साऊंड सचिनजी साहेब आणि निलेश दळवी साहेब त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. नेक्स्ट बॉलला पंतांच्या उजव्या बाजूने रायडरमध्ये विकेट यावेळेस अलॉंग द कार्पेट काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल चाललाय गॅप मध्ये आणि इथे मात्र काय घडतंय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 2 धावा इथे पूर्ण केला. सुंदर आणि मिटून केला यावेळेस 1 शॉट. येस, इथे मात्र दुष्काळात 13वा महिना चेस करायचा आहे. मात्र त्यामध्ये आले 1 शॉट. 1 धाव मिळालेल्या चेंडूवर 21 धावा धावपलकावर लागतात. 21 ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ विकेट. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल या दोन्ही फलंदाजांना, कारण आतापर्यंत संयमी क्रिकेट झालंय. मात्र अटॅकिंग क्रिकेट कसं असावं हे दाखवावं लागेल. यावेळेस स्क्वेअर कॅट खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर डीप मध्ये प्रोटेक्शन, दूरवरचा चेस, अगले चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तत्पर मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेच्या मध्ये इथे मात्र धावपलका आकार दिला गेला आहे. 23 धावा धावपलकावर लागतायत. अगदी कमालीचा कमबॅक करून देण्यासाठी इथे मात्र जहीर आणि अर्जुनला मोठे फटके खेळावे लागले. तब्बल 54 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करायचं आहे. उर्वरित 13 चेंडू आणि तब्बल 31 धावांची आवश्यकता. यावेळेस फटका फसलाय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सागर केसरकर त्या ठिकाणी येतील, त्याद्वारे मात्र सिंगल झाले एक्झिक्यूट. या सिंगलच्या मध्ये इथे मात्र दुसऱ्या षटकाचा अंत देखील झालाय. वाजवी खेळ देखील या ठिकाणी संपलाय. 24 धावा धावपलकावर लागतात. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडू 30 धावा. 6 वाजून जवळजवळ 8 मिनिटांचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. यस, तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर रेल्वे ट्रॅकच्या एंडे दाखल होणारा गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर RKCC चिखलवाडी संघाचा वेगवान गोलंदाज रफ्तार का सौदागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे सागर केसरकर. या खेळाडूकडे नजरा असतील, या खेळाडूंवर नजरा जरूर असतील, कारण हे नाव चर्चेत राहिले. RKCC चिखलवाडी संघाला अगदी विजेतेपद पटकवून देण्यासाठी हा गोलंदाज महत्वाचा ठरला. यावेळेस फील्ड इलिव्हेशन नाही आहे, मिस टायमिंग आहे. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स आधार केला, फेकी करतील. त्यावर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. 26 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. अठ्ठावीस धावींची अजूनही गरज असेल. चेंडू मात्र शिल्लक असेल 11 चेंडू 28 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रियंका 11 ऐनवाडी संघासमोर यावेळेस स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने V शेप मध्ये खेळला गेला काय. याच इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. झेल होतोय ड्रॉप. महत्वाची विकेट आणि महत्वाच्या सामन्यामध्ये इथे मात्र विकेट झेल ड्रॉप झालाय. येस, इथे मात्र चक गोलंदाजी केला, विधावी गेलं, फेकीवर ऍक्सेप्ट घेतला गेलाय. तिसऱ्या पंचाने देखील विनंती असेल आपण या
टेक्निकल टीमच्या माध्यमातून आपल्याला तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी GTC लाईव्ह UTC लाईव्ह अगदी आपण पाहिलं गेलं तर शैलीजी भोईर आणि मनोजी मडवी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण पाहिलं गेलं तर UTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अगदी कमालीचा क्लिअरिटी आपण पाहिलं गेलं तर थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या या STGPL 4.0 देखील आपण पाहू शकता. पहिला दिवसाचा खेळ इथेपर्यंत शेवटच्या सत्रामध्ये आपण आहोत. उद्याच याच ठिकाणी आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच. पहिला 8 वाजता आपण हा सामना पाहणार आहोत. शिवशंभू ग्रुप आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन संघामध्ये फेअर डिलिव्हरी आहे. यस पहिला शिवशंभू ग्रुप मान पातवडे आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल उद्या सकाळी बरोबर 8 वाजता पहिला चेंडू पडेल. 8च्या आतमध्ये आपण इथे या ठिकाणी उपस्थित राहायचंय. अन्यथा समोरच्या टीमला या ठिकाणी नक्कीच पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची. यावेळेस फटका फसलाय आणि फलंदाज मात्र तंबूत जाऊन बसलाय. विकेटचा होईल पातान. पहिला धक्का लागतोय प्रियंका इलेव्हन ऐनवडी या संघाला. अर्जुन बरिष्ठे बॅक टू डगआउट. देखील कौतुक करावं लागेल. ते सकाळच्या सत्रापासून अगदी आमच्या आवाजाची ज्यांची काळजी घेतली आहे DJ साऊंड मास्तरांचं देखील कौतुक करावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने. तिसऱ्या ताहिर एक नामवंत खेळाडू एक नामवंत अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गजापूर विशाळगड संघाचा. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. हवा तेवढा बॅटवर आला नाहीये लेगबाच्या स्वरूपात. इथे मात्र पंच आपल्यावर निर्णय पोहोचवत आहेत. सिंगल आले लेगबाच्या स्वरूपात. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 31 या धावसंख्येवर. आठ चेंडू 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज सामना पैसा वसूल जाऊन आला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो या सत्रातील शेवटचा सामना. हा प्रकार इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा संपर्क अजूनही काय पाहायला मिळाला नाही. डॉट चेंडू येतोय. यावेळेस फटका बसलाय अलॉंग दी कार्पेट डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडासा फंबल दरम्यान सिंगल झाले एक्झिक्यूट. एक धावेच्या मदतीने इथे मात्र धावफलक 32 धावा धावफलकावल्या. तर अजूनही 6 चेंडू तब्बल 22 धावांची आवश्यकता आहे. निर्णायक षटक आणि या निर्णायक षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर 6 चेंडूंनी 22 धावा डिफेंड करण्यासाठी कोण आलाय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमित नावाचं वादळ. अगदी पाहायला गेलं तर फलंदाजीच्या माध्यमातून ज्या फलंदाजाने तब्बल आपल्या संघाला 2 चौकाराने षटकाराच्या मदतीने 53 धावावरून पोहोचवून ठेवलं असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर अमित कांबळे. कोळगाव गावचा एक वंडर बॉय हिटमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून एक संधी आहे. आपल्या संघाला जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल ना तर आता मात्र 5 चेंडूंनी तब्बल 22 धावा डिफेंड कराव्या लागतील. अमित कांबळे आणि त्या डिफेंड करायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर इथे मात्र डॉट आलाय. यावेळेस फटका फसला. नो मार्क्सलँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होईल का देखील पाहावं लागेल. दूरवरचा जर क्या बात आहे. कमालीचा कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट. दूरवरचा चेस करून इथे मात्र सागर केसरकर अगदी लाजवाब झेल आपल्याला पाहायला मिळाला. विकेट होईल पतन. जहीर मालदार बॅक टू डगआउट.
चेंडू डबल झाला, सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 33 या धावसंख्येवर. आता मात्र थोडासा अवघड स्थितीमध्ये प्रियंका 11 ऐनवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 3 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 21 धावांची गरज आहे. आणखी एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू डबल झाले, मात्र चौकार येईल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बलच 37 या धावसंख्येवर. 2 चेंडू आणि तब्बल 17 धावांची अजून आवश्यकता आहे. एक खराब चेंडू इथे मात्र प्रियंका 11 ऐनवाडी संघाला या मॅच मध्ये आणू शकतो. 2 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस क्या कमबॅक केलाय अमित कांबळे. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आतापर्यंत 6 धावा खर्चाले, एक महत्वाची विकेट जरूर त्याच्या नावावर राहिले. जहीरला इन्फॉर्म बल्लेबाज इन्फॉर्म फलंदाज आपण पाहिलं गेलं तर त्याला माघारी पाठवलंय. आणि इथे मात्र सामना केलाय फिनिश. अगदी अप्पा प्रेमी 11 संघाने इथे मात्र सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन अप्पा प्रेमी 11 संघ. हडलक बॅडलक प्रियंका 11 संघ. अजूनही आपल्याला देखील चान्स असेल. दोन्ही संघांना देखील विजयाच्या दृष्टिकोनातून पुढील विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि इथे येस पहिल्या दिवसाचा खेळ इथे मात्र संपला आहे. भेटूया उद्या सकाळी ठीक 8 वाजता जिथे चालू होणार आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2026 पर्व 4 STGPL 4.0. शिवशंभू ग्रुप मान पातवडे आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाला विनंती असेल आपण सकाळी ठीक 8 वाजता रिपोर्टिंग करा आणि ठीक 8 वाजता पहिला चेंडू देखील पडेल याची आपण नोंद घ्यायची आहे.